नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत नाचणीची कोथिंबीर वडी. त्यासाठी मी घेतलेले आहे 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरून, 1 वाटी नाचणीचं पीठ, त्याच वाटीने पाव वाटी बेसन पीठ, पाव वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 मोठा चमचा आलं, लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. त्यासाठी मी 1 मिरची, 3-4 लसणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा घेऊन तो मिक्सरमधून जाडसर वाटून घेतलेला आहे. आता हे सगळं साहित्य आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. बेसन, ज्वारीचं पीठ, मिरचीचा ठेचा, एक चमचा तीळ, कोथिंबीर, नाचणीचं पीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता, पण मी 1 चमचाच घेतलं आहे कारण याच्यामध्ये मी मिरची वाटून घेतलेली आहे. आता पाव चमचा जिरं घालून घेणार आहे, पाव टीस्पून हिंग, अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आता हे सगळं आपण कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. आता बघा आपला याचा घट्ट असा गोळा मळून झालेला आहे. आता आपण याचे रोल करून घेऊया. मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता याचे रोल करून घेणार आहे. आता मी एका चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हा रोल ठेवून द्यायचा आहे. आता उरलेल्या पिठाचाही मी अजून एक रोल करून घेणार आहे. आपला आता हा सुद्धा रोल बनवून तयार झालेला आहे. आता मी गॅसवरती पाणी तापत ठेवलेलं होतं. आता आपलं पाणी उकळलेलं आहे. आता त्याच्यावरती भांड्यावरती आता आपण ही चाळणी ठेवून द्यायची आहे आणि 20 ते 25 मिनटं हे रोल वाफून घ्यायचे आहेत. आता जवळपास 20 मिनटं होत आलेले आहेत. आता आपण चेक करूया. आता हे आपले रोल व्यवस्थित वाफलेले आहेत. आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ हे रोल असेच झाकून ठेवायचे आहेत. आता आपले हे रोल थंड झालेले आहेत. आता ते आपण कट करून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला कोथिंबीरीच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. आता आपल्या सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहेत. आता गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे. तवा चांगला तापला की त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि या कोथिंबीर वड्या आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत.
तुम्हाला हवा असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. या वड्या एका बाजूने व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण त्या दुसऱ्या बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता बघा, आपल्या वड्या एका बाजूने व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत. आता त्या दुसऱ्या बाजूने परतून घेऊया. आता या वड्या आपल्याला दुसऱ्या बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता आपल्या या वड्या दुसऱ्या बाजूने व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत. आता त्या काढून घ्यायच्या आहेत. आता मी तव्यामध्ये पुन्हा तेल घालून घेणार आहे आणि आपल्या उरलेल्या कोथिंबीर वड्यासुद्धा फ्राय करून घेणार आहे. या कोथिंबीर वड्यासुद्धा आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता बघा, आपल्या याही कोथिंबीर वड्या व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत. आता त्या आपण काढून घेऊया. आणि आत्ता आपण या कोथिंबीर वड्या टोमॅटो सॉसबरोबर सर्व करूयात.